जिजाया जानकीयैकं मकलं कडदेवी नित्यनिरञ्जनामय ते परमपददेवी ते वन्दौ सिरिसिद्धघन हो सहि देवी अनन्त शिवमय निर्वाणामय परम समाहि भजन्त ते वन्दौ सिद्धघन अच्छहि देवी हवन्त परम समाहि महर्षिः तं निन्दनैहुनन्त ते पुनवन्दौ सिद्धघन ये निर्वाणि वसन्ति नान्ति हुयनि गरुयामि भवसाय ऋणपठन्ति ते पुनवन्दौ सिद्धघन ये अप्पानि वसन्त लोयानो निशयनयुः अच्छहि विमलुह्यन्त केवलदर्शननामय केवलसुखसहाय जिनवरवन्दौ भक्तियै जेहि भयासि अभाव जे परम पुण्यन्ति मुनि परम समाहि धरेवि परमानन्दकारिणः त्रिन्निविते योगिंदू देवची परमात्मा प्रकाश. परमात्मा स्वभावाला प्रकाशित करण्यासाठी परमात्म्याची पूजा करता यायला पाहिजे. ज्यांना परमात्म्याची पूजा करता यायला लागली ते पर्यायामध्ये परमात्मा झाले, ते परमात्मा होत आहेत आणि ते परमात्मा होणार आहेत. जमलं पाहिजे. ती पण एक कलाच आहे. स्वयंपाक पाणी करणं एक कला आहे, गाडी चालवायला येणं कला आहे, घर बांधण्याची कला आहे, पेशंटला बरं करणं ही एक कला आहे. या सगळ्या कला ज्याला कोणाला पण येणार नाही ती. मग तसंच पूजासुद्धा, देवदर्शनसुद्धा, शास्त्र ऐकणंसुद्धा, स्वाध्याय करणंसुद्धा करायला यायला पाहिजे. काय? देवदर्शन करायची एक कला आहे. लगेच येत नसतं. लहान मुलाला सुद्धा देवदर्शन करता येतं का? त्याची आई काय करते, त्याचं डोकं दाबत असते नेहमी. हात जोड आणि डोकं, त्याला त्रास होतो पण ते दाबते. ते पायापट डोकं टेकव. त्याला माहीत नसतं दर्शन कसं करायचं. मग ते असं डोकं दाबून बघून जय 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 म्हणून त्याला हात जोडायचे, डोकं टेकवायचं. कारण हे हळूहळू शिकतो तो. म्हणजे ती पण कलाच झाली ना. असं कुणाला पण येणार आहे का असं हात जोडून पाय पडायला?
सगळ्याला नसतं येत ते. तसं इथं पण परमात्म्याचं पूजन करणं, त्याच्यामध्ये पारंगत होणं, ती पण एक कला आहे. आणि तीच खरी कला, बाकी सगळ्या नकला. न कलाचा अर्थ खोटं, खरी नाही. जी कला नाही ती न कला. सोपं आहे की अर्थ. नक्क नसतं ते तसं. का बाकीच्या नकला आणि परमात्मा बनणे हीच का कला? कारण जे बाकी सगळं आहे ते आपण नाही आहोत. सोपं आहे. बाकी जे सर्व काही आहे, शरीर, संयोग आदी, ते आपण नाही आहोत. आणि म्हणून त्या कलेमध्ये पारंगत होणं म्हणजे तीच काही जीवाची कला नव्हे. जीवाची कला जीवाचा उद्धार आहे. मी जीव, आणि मी जीव जसा आहे तसा पर्यायामध्ये व्यक्त करण्याची कला. कारण आपण जीव आहोत ना. नसतो तर गोष्ट वेगळी, पण आहोत. आता काय करणार? आणि आता आपण बदलू शकत नाही तसं त्याला. आपण जीव आहे नाही आपण आपल्याला अजीव करायचं म्हटलं तर करता येईल काय? इम्पॉसिबल, शक्यच नाही. कारण कोणी आम्हाला बनवलं नाही ना. बनवलं असतं तर आपल्याला पाहिजे तसं बनवता आलं असतं त्याला. मग आज जीव तर उद्या अजीव, ते त्याच्या अधीन झालं असतं. पण बनवलं नाही ना ते. इट्स बट नॅचरल, स्वभाव आहे तो. वर्णिजींनी त्यांच्या प्रवचनासारख्या प्रवचनांतर्गत दिलंय. तुम्हाला मागं सांगितलं ते पण उदाहरण, जीवनातलं त्यांच्या उदाहरण त्यांनी दिलं. पूर्वी शिक्षण पद्धती नव्हती. काही काळापूर्वी असं शाळा असा प्रकार, गुरुकुल होतं पण शाळा नव्हती. 100-150 वर्षापूर्वी साधारण. आणि मग खेडेगावातून, शहरातून असेल थोडं इकडं तिकडं माहिती नाही, पण खेडेगावामध्ये शाळा, शिक्षण हे माहितीच नव्हतं ना. आजही आपण बघतो अजून चाललेलं आहे. शिका शिकाल तर टिकाल म्हणून हे सगळं इलिटरेट, म्हणजे काय म्हणायचं मराठीत, अशिक्षित पर्सेंटेज किती होतं आणि आता किती राहिलं आहे. म्हणजे होतं जास्त. त्या शिक्षण असा काही प्रकार फार विशेष. जे काय परंपरेनं शेती वगैरे चालत आली तेवढं आपलं करायची तशा पद्धतीनं, वेगळं काय नाही. मग वर्णिजींनी दिलं ते. त्यांच्या पण ते गावात जिथं राहत होते शाळा सुरू झाली. आणि मग शाळा म्हटलं की तिथं पूर्वी आवडायची नाही. आता आवडते. कारण घरात करमत नाही, मुलं शाळेत असते. पूर्वी घरात मुलं असायची त्यामुळं घरात आवडायचं. आणि तिथं शाळा म्हणजे बंधन. पूर्वीचे गुरुजी शिक्षक होते. शिक्षा करणारे, शिक्षा देणारे. शिक्षेचे दोन्ही अर्थ होते. चुकलं तर शिक्षा आणि शिक्षण, ज्ञान देणारे असे ते गुरुजी. मग नाही शिकला, अभ्यास नाही केला तर शिक्षा पण करायची, मारायचे, छडी मारायचे. आणि मग ते लहान मुलं ते शाळेत, त्यांना त्याचं ते त्रास, आणि पाठांतर करायला लावायचे. पाठांतर करायचं म्हटलं तर मग बुद्धीमध्ये तेवढा क्षेमक्षम नव्हता.
त्यामुळे लक्षात राहायचंच नाही. आणि मग मार खावा लागायचा, शिक्षा केल्या जायच्या शाळेत वर्गात. आणि मग मुलं घाबरून जायचीच नाहीत, नकोच म्हणायची. अशी पद्धत होती त्यावेळेस. मग पद्धत काय होती पूर्वी? जर मुलगा कोणता शाळेत, आता शाळेत सगळेच येणार नाही तसं नाही, काही येणारच की. मग जर एखादा मुलगा नाही आलेला तर मग 2 मुलं गुरुजी त्याच्या घरी पाठवणार आणि त्याची उचल बांगडी माहिती आहे तुम्हाला करून त्यांना शाळेत त्याला आणायला लागायचं. अशी ती पद्धत होती पहिली शाळेत न्यायची पद्धत, उचलून न्यायचं परत. मग असंच झालं. ते वर्णीजी एकदा लपले होते घरात, शाळा बुडवली, नको जायचं नाही. मग काय, आली मुलं, गुरुजींनी पाठवलं मुलांना, जावा घेऊन या त्यांना. मग आल्यानंतर मग कुठं आहे आत बसलाय, घेऊन जावा. आई वडील असं काय म्हणत नाही, जात नाही का, बरं जा आता घेऊन जावा आपण. मग ज्यावेळेस अशा पद्धतीनं घटना असताना तिथं वर्णीजी काय म्हणाले, त्यावेळेस मी तिथं घरामध्ये एक लाकडाचा खांब होता, लाकडी घर, लाकडाचे खांब. आणि मग तो लाकडाचा खांब बघून मला विचार आला, म्हटले मी जर हे खांब असतं तर बरं झालं असतं. का खांबाला काय शाळेत जायचं नाही, काय नाही, आपलं बरं घरातच बसून राहतात. असे भाव त्यांनी झालेले सांगितले. परंतु ते सांगतं की कुणी बनवलं नाही तुम्हाला जीव, की जेणेकरून तुम्हाला आजीव पण बनवता येईल. तुम्ही जीव होता, जीव आहात, जीव राहणार. चेतनमय जीव आहात, चेतनमय जीव होता, चेतनमयच राहणार. काही केलं, कुणाचीही ताकद जगात आहे ना, इंद्र, नरेंद्र, सुरेंद्र, जिनेंद्र, कुणामध्ये ताकद आहे बदलण्याची? जीवाला अजीव, अजीवाला जीव करण्याची शक्ती कोणामध्ये येते? या विश्वामध्ये बघितलं तर कोणामध्येही ती ताकद नाही की बदल करू शकेल. मग आता बदल तर होणार नाही. अनादि अनंत हे विश्व आहे आणि हे विश्व 6 द्रव्याचा समूह आहे. जीव, पुद्गल, धर्म, आकाश, काल आहेत ते. कोणा ईश्वराने ते केलं असं नाही, आहे. मग आहेत म्हटल्यानंतर आपण पण आहोत. कोण आहे आपण? जीवच आहोत. मग जर मी जीव आहे तर आपलं कर्तव्य काय? आपला उद्धार, जीवाचं कल्याण ज्यामध्ये होईल, ज्याद्वारे होईल, ज्यापासून होईल, ज्याच्याद्वारे होईल ते करा ना. पुन्हा पुन्हा हेच तर फक्त इथं तुम्हाला मिळेल ऐकायला, वाचायला. तशा प्रकारचे प्रयोग करायला इथं मिळतात. तुम्ही जीव आहात. आपले देव पण तसेच आहे, त्यांची प्रतिमा तशीच आहे. ते स्वतःला जीव म्हणून जाणतायत. अशाच पद्धतीनं त्यांची अंतर्मुख मुद्रा आहे. काय सूरज कसे बघितलं का नाही? कुणाला बघते ते? तुम्हाला का स्वतःला? बघितलं तर लक्षात येतं आपली मूर्ती. ते स्वतःला जाणतायत, स्वतःला जाणतायत, स्वतःला अनुभवतायत, स्वतःचा स्वीकार केलाय. स्वतः संबंधी श्रद्धा आहे, ज्ञान आहे, आचरण आहे, ज्ञान दर्शन रूप परिणती आहे. जाणणे पाहणे, दुसरं काय तिथं? अशी ती परमात्मा अवस्था त्या जीवाने स्वतःला जीव जाणून मानून परिणमन करून प्रगट केली. ही आहे खरी पूजा, वास्तविक पूजा, निश्चय पूजा. आणि व्यवहाराने म्हणून सांगितलं, अशी ज्या जीवांनी अवस्था प्रगट केली त्या जीवांच्या पर्यायामध्ये प्रगट झालेलं जे
वैभव आहे, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत इंद्रियानंद, अनंत वीर्यरूप जे विभूती आहे, वैभव आहे, ते प्रगट झालेलं पाहून त्यांच्यासारखं बनण्याचे भाव झाले पाहिजे. ओझं वाटलं नाही पाहिजे. परमात्मा बनण्याची कला आम्हाला ओझं वाटली तर मग आपण आपलाच ऱ्हास करणार आहोत. सहजता पाहिजे, इझिनेस पाहिजे, ओझं नको. काल पेपरला ते चित्र पाहिली 2, है ना. काल म्हणालो पण होतो, चित्र एकदम कार्टून बनवणारे हुशार असते, है ना. राष्ट्रपती माहिती आहे ना आपल्या आता देशामध्ये. राष्ट्रपतीचं उद्याच आहे ना, 19. आज 19 आहे का? 18ला आहे काय? आणि 19ला रिझल्ट आहे काय? आज आहे. बरं, माहिती आहे सगळ्याला. राष्ट्रपती प्रथम आहे ना, देशाचा नागरिक म्हटला जातो, असं काहीतरी आहे राष्ट्रपतीबद्दल. मग त्याची निवडणूक, मग 2 कॅन्डिडेट त्याच्यासाठी उभारले, 2 उमेदवार. द्रौपदी मुर्मू नावाची एक आदिवासी महिला आहे, ती एक उमेदवार म्हणून राष्ट्रपतीची म्हणून उभारली. आणि दुसरं आहेत शत्रुघ्न सिन्हाचे भाऊ यशवंत सिन्हा. म्हणजे शत्रुघ्न सिन्हा माहिती आहे म्हणून आपला परिचय करून दिला. यशवंत सिन्हा असे हे 2 जण आहेत. मग मुर्मू जी आहे ती रुलिंग पार्टी, सत्तेमध्ये असलेली जी पार्टी भाजपा, त्या पार्टीने काय केलंय, तिला उमेदवारी दिली काय? बघ, तिला उमेदवारी दिली. आता ह्याचं मतदान काय तुम्हाला आम्हाला करायचं नसतं, माहिती आहे का तुम्हाला? कदायचं आहे मतदान आहे का राष्ट्र? नाही. मग कोण निवडून देणार त्यांना? आमदार खासदार ना, का खासदार फक्त? आमदार खासदार हे सगळे आमदार आणि खासदार असतात का नसतात? जे राज्यामध्ये निवडून येते ते आमदार, जे देशामध्ये निवडून येते ते खासदार. बरोबर आहे ना? मग असे हे सगळे जे आहेत जेवढे देशामध्ये, ते काय करणार आहेत? मतदान करणार उद्या निवडून देण्यासाठी या दोघांपैकी एकाला. मग आता कोणाचे आमदार आणि खासदार जास्त? जे सत्तेमध्ये तेव्हाच येतं मनुष्य जेव्हा त्याच्या जवळ जास्त आमदार आणि खासदार असतात. सिंपल आहे लॉजिक, आहे ना. आणि ती एक राज्यसभा आहे, त्याच्यामध्ये असं सगळे मिळून असं काहीतरी आहे. पण तरी सुद्धा विरोधी पार्टी असतेच की, विरोधकांनी उमेदवार दिलाच, उभा केला. मग आता त्या दोघांची परिस्थिती, विरोधकांनी उभा केलेला उमेदवार आणि सत्तेमध्ये असणाऱ्या पार्टीने उभा केलेला उमेदवार, याच्यातला फरक कसा सांगितला, दाखवला चित्रात. आता जी सत्ते म्हटलं ना, सत्तेमध्ये आहेत त्याने ज्याला उमेदवारी दिलेली आहे ते सहज निवडून येणार आहे. म्हणजे त्याच्यासाठी कष्ट काही नाही, अवघड काही नाही निवडून येण्यामध्ये. कारण सगळं फिक्स ठरलेलं आहे. आपले मतं कुणाला द्यायची, पाठिंबा कुणाला द्यायचा, हे सगळं फिक्स आहे ना. आपली पार्टीने ज्याला उभा केलं त्यालाच ना. पण विरोधकांना किती कष्ट पडणार? मग ते चित्र दिलंय की ती जी द्रौपदी मुर्मू सत्ताधारक पक्षाने उमेदवारी दिलेली, ती अशी घोड्यावर बसलेली आहे आणि तिचा घोडा असा सुसाट पळतोय. आणि यशवंत सिन्हा
दुसरा विरोधक पार्टीतला, ते उभारलाय तर त्याचं चित्र दिलंय, त्याच्या पाठकुळीवर घोडा आहे. आता घोड्यावर बसून जाऊ म्हणजे सहजता राहणार का घोड्याला पाठीवर घेऊन चालणं सोपं आहे? कोणतं सोपं आहे सांगा उल्हासबाई? राहुल म्हणजे त्याच्यामध्ये कठीणतेचा भाव, सहजतेचा, दोन्हीचा भाव स्पष्ट झाला ना, है ना. ती घोड्यावर बसली आणि घोडा तिला घेऊन चाललाय आणि याने घोड्याला आपल्या पाठीवर घेतलंय आणि तो घोड्याला घेऊन चाललाय. जी परिस्थिती आहे आपली धर्ममार्गातली. सुशांतजी बरं आहे का? इथं आलेले मला सगळ्यांच्या पाठीवर घोडेच दिसतील, बाग काय कोणी घोड्यावर बसलेली इथं दिसत नाही. ओझ घेऊन बसता सगळे, है ना. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान. इट्स नॉट इझी फॉर अस. पाठीवर घोडा घेणं चेष्टा आहे का मला सांगा? एकतर घेणं अवघड आणि घेतलं तर चालणं शक्य आहे का? शक्य आहे का? तसं झालं. दुकानात जायचं कसं? घोड्यावर बसून जायचं. शरद काका झाला आता शनिवार संपला, रविवार पण संपला, सोमवार सुरू झाला. घोड्यावर बसला, गेला दुकानात. इकडे यायचं म्हणजे एक ओझ आहे, अवघड आहे, सोपं नाही. जेव्हा की व्यवस्था बघितली तर कोणतं सोपं आहे आणि कोणतं अवघड आहे? जे जसं आहे ते तसंच राहणं त्याच्यात सोपं असतं. ते सोपं असतं जसं आहे तसं राहण्यामध्ये, आणि जसं नाही तसं होण्यामध्ये भयंकर कष्ट करावे लागतात. मग इथं मला परमात्मा बनणं हे सोपं काम, कारण मी आत्मा आहे, मी जीव आहे. मग आत्मा परमात्मा बनणं सरळ आहे, सोपं आहे. पण अज्ञान आहे, मिथ्यात्व आहे, असंयम परिणाम आहेत, आणि या भावामुळं हे अवघड भासित व्हायला लागलं. सोपं वाटत नाही, ओझं वाटतं. काय ओझं वाटतं? मुलांना अभ्यास ओझं वाटतो, तसं आम्हाला धर्म ध्यान. काय समित? ध्यान करणं घोडा पाठीवर गेल्यासारखं, घेतल्यासारखं आहे की नाही? आम्ही तुम्हाला घोड्यावर बसवायला लागलो तर तुम्ही म्हणताय नाही आमच्या पाठीवर द्या. अरे पाठीवर? अरे घोड्याच्या पाठीवर बसायचं असतं, घोड्याला पाठीवर घ्यायचं नसतं. हेच तर आहे, संसाराला आपल्या पाठीवर घेतलं तर अवघड होणार, मुश्किल होणार. थकता, वाकून जाता, दमता, है ना. संसारातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या पाठीवर बसायचं असतं. आपण सांगितलं होतं, मालक आहे आपण त्याची सेवा करण्यासाठी नाही, ती आपली सेवा करण्यासाठी आहे जी काही संयोग वगैरे तर त्याचे स्वामी बना, असं कोणत्या शब्दात सांगितलं होतं? पण बहुतेक म्हणलं ना, बहिरी असतील सगळे, कुणाला ऐकूच येत नाही तर काय सांगते ते. आणि ऐकलं तर हिथं पोचत नाही, हिथं पोचलं तर हिथं पोचत नाही. पहिल्यांदा तर हिथनं हिकडून काढून टाकायचं, हिथनं सांगितलं तर हिथनं काढतील थोडंसं. बाहुल्या आपण बघितलेल्या आहेत त्या 3. कानात न जाते, पण कानात न इकडून निघाल्यावर काय उपयोग आहे? नळी फुंकले सोनारे. काय झालं पुढे? मग काय होतं? काय होतं? इकडून तिकडून गेले वारे. असं आहे. कुठं? इथून आहे ना, इथून ऐकून इथं जरा न्या ना, त्याला बुद्धीत न्या, चिंतन करा, विचार करा, आणि त्यानंतर तिथून आपल्या श्रद्धेत बसवा त्या विषयांना. ही प्रक्रिया आहे. पण नाही,
मग याचंच नाव अज्ञान आहे. अज्ञानाची महिमा आहे ह्याला म्हणायचं. ही पण एक प्रकारची महिमाच की म्हणायची. आपल्या स्वरूपाला आपल्याला प्राप्त करू देत नाही. म्हणून आपण परवा वाचताना अज्ञान सबसे बडा पाप है असं वापरले होते शब्द. अज्ञान सगळ्यात मोठं पाप आहे म्हटले. पण त्या पापामुळं आपल्याला जे बरोबर आहे ते बरोबर वाटत नाही, जे बरोबर नाही ते बरोबर वाटतं, जे योग्य आहे ते योग्य वाटत नाही, जे योग्य नाही ते योग्य वाटतं. तसा एक श्लोक आला तिलोपन्नतीमध्ये, ते उद्धृत केलाय धवलामध्ये, है ना. ज्याला प्रमाणयाचं ज्ञान नाही त्याला वस्तू कशी भासित होते, युक्त अयुक्तवत, अयुक्त युक्तवत भासित होते. जी योग्य आहे ती अयोग्य वाटते, जी अयोग्य वस्तू आहे ती योग्य वाटते. कुणाला? प्रमाण आणि नय, म्हणजे सम्यक ज्ञान ज्याच्याजवळ नाही. राहुल काय सांगतोय? ज्याच्याजवळ सम्यक ज्ञान नाही त्याला काय काय वाटतं? कोणती गोष्ट कशी वाटते? जी योग्य आहे ती अयोग्य वाटते. मग योग्य काय आहे? योग्य काय? योग्य काय का नाही माहिती? मी स्व निज ध्रुव धर्म योग्य आहे आणि अधर्म अयोग्य आहे. व्यवहार आहे साधा सिंपल. पण अज्ञानाचं कार्य बघा काय, अयोग्य योग्य वाटू लागलं, अधर्म चांगला वाटू लागला. वर्तमानामध्ये काय चांगलं वाटतं सांगा? विषय भोग. योग्य का अयोग्य? सांगितली 2 उदाहरणं मला तर ती आवडली. कोणती 2 उदाहरणं सांगितली गोष्टीमध्ये? कसे आहेत ते विषय? विषयातून प्राप्त होणारं सुख कसं आहे? काडीच्या सावलीप्रमाणे आहे. काडीची सावली, काडीची सावली असते किती, आणि त्याच्यामध्ये आपल्याला आश्रय मिळणार कसा? आणि त्याने आपले जे ताप आहे तो नष्ट होणार कसा? ऊन खूप लागतंय म्हणून काडीच्या सावलीत उभारल्यावर होईल काय? आकाशात पक्षी चाललाय, खाली सावली पडली म्हणून उदाहरण 2 दुसरं दिलं की नाही? किती छान उदाहरणं दिली. चिंतन करावं लागेल त्याच्यावर. त्या सावलीचा आश्रय घ्यायला लागला तर तुम्हाला पळावं लागेल. पक्षीवर उडतोय आहे ना, त्याची सावली पुढं पुढं चालली, तुम्हाला पुढं पुढं, मग तुम्हाला आधीच तापलेला, मग पळून पळून काय अजून ताप वाढेल का कमी होणार? ते सावलीचा आश्रय घेण्याच्या इच्छेने नाही. म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं ती थोडी सावली पडली म्हणून तुम्हाला वाटेल सावली नाही, ती तर अधिक दाह उत्पन्न करणारी असते, ताप उत्पन्न करणारी आहे. पण ते मला योग्य वाटतं, तेच मला चांगलं वाटतंय. आणि हे याचं कारण आहे मिथ्या ज्ञान, खोटं ज्ञान. आणि खोटं ज्ञान नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण मी खोटं ज्ञान जर नाहीच, मी ठरवलं नाही 80 ने 1 82, मग त्याला कोण बदलू शकणार? हाऊ इज इट पॉसिबल? पुन्हा कसं शक्य आहे ते? 80 ने 1 81 असताना 82 जर मानल्यानंतर किती कसंही का समजावून सांगितलं तर होत नाहीत ना त्याच्यासाठी 81. 82 तसं झालं आमचं. चिंतन करा. धर्म करायचा आहे, पूजन अर्चन करायचं आहे, सगळं हे जे काय आहे त्याला ओझं मानून करू नका. तो तर आपल्याला, आणि हे सगळं आपल्याला आपल्या दुःखातून आपल्याला मुक्त करणारा आहे. सुमित धर्मी ध्यान जे आहे ते काय करतं? दुःख वाढवतं का दुःख नष्ट करतं? दुःख वाढवतं की नाही? वाढवतो. नाही तर तू बसला नसता का ध्यानाला? दुःख वाढतंय हीच तर भावना आहे ना, आतमध्ये फिक्स आहे, श्रद्धेत आहे. तोंडात तर म्हणतोय दुःख नष्ट होतं, कमी होतं,
पण श्रद्धेत हेच बसले, नाही तर मग श्राद्ध घाला असं झालं. बाप दाखवा नाही तर घाला श्राद्ध, असं आहे ते. जर दुःख नाही तर बसून दाखवा, है ना. बोलून काय उपयोग आहे त्याचा. सरळ सरळ आहे. ध्यान सुखाचं कारण आहे, सुखाचं कारण आहे. ध्यान मोक्षाचं कारण आहे. भजनात म्हणत नाही पण सिद्धों से मिलने का मार्ग धन है का ध्यान है. सिद्धांना भेटायचं तर मार्ग काय आहे, मार्ग कोणता आहे, काय सोनीला ताई, कोणता मार्ग आहे. बरोबर. मग किती आपण ध्यानाला, आजच ते वाचत होतो त्याच्यामध्ये पण, अरे चक्रवर्ती सारखी तर तुम्ही बिझी नाही आहात. चक्रवर्तीला सुद्धा 2.25 अशी दिवसातनं किती तास झाले रे राहून, 2.25 2 2 4 2 6 आणि परत वरचे आहे ना 2.25 म्हणजे 15 ना, 15 तरी 45, 6.25 तास झाले. 6.25 तास तो स्वतःसाठी काढत होता असं लिहिलं त्याच्यात. सकाळी उत्कृष्ट 2.25 तास सामायिक करायचा, दुपारी उत्कृष्ट 2.25 तास सामायिक करायचा, संध्याकाळी उत्कृष्ट 2.25 तास सामायिक करायचा. कोण? तो चक्रवर्ती होता, कारण तो मालक होता, तुम्ही नाही आहात. तेव्हा तुम्हाला वेळ कुठं आहे, सवड कुठं आहे. जे सेवक असतील, गुलाम असतील, त्यांना वेळ मिळू शकत नाही. त्यांना फक्त कर्म कामाला लावतं, लोक कामाला लावतील, घरचे कामाला लावतील, सगळेजण कामाला लावणार. घडी काम घडी आहात. नाही तर तुम्हाला वेळ मिळाला नसता का त्याच्यासाठी, आपल्याला वेळ मिळाला नसता का. गृहस्थासाठी सांगितलंय, मुनींसाठी तर 24 तास ध्यान आहे. हे आपण त्या पूजनामध्ये म्हणतो पण पाहतो. हो अर्धनिशा टाका सन्नाटा वनमे वनचारी चरते हो तब शांत निराकुल मानस तुम तत्वों का चिंतन करते हो. करते तपशैल नदी तट पर तरतल वर्षा की झड़ियों समता रस का पान सुख दुख दोनों की घड़ियों में. हे आहे त्यांना 24 तास ध्यान. आणि त्यांना असं काही टाईम नाही की ह्या टाईममध्ये ध्यान, ह्या टाईममध्ये हे, त्या टाईममध्ये ते. हे मग आमच्यासाठी आपण आपल्याला आहे. चक्रवर्तीचं वैभव किती होतं माहिती आहे का तुला राहुल? 6 खंड तुला माहिती आहे. आत्ता हे दिसतंय नाही, क्षेत्र मोजलं तर केवढं मोठं होतं. 6 खंड. आणि त्या 6 खंडाचा अधिपती राजा, आणि एक बायको होती का त्याला, 96,000. सगळे चक्रवर्तीला आपण काल बघितलं 60,000 मुलं. त्याला किती मुलं, विचार करायला पाहिजे. 96,000 राहणे म्हटल्यानंतर तेवढी मुलं तर राहणारच. दुसरा चक्रवर्ती तर पहिला चक्रवर्ती होता, त्याच्या मुलांची संख्या माहीत नाही मला किती, पण असतील, बऱ्यापैकी असतील, तसं काय नाही. सांगायचं काय, एवढा मोठा व्याप होता. आणि लिहिलंय, सांगितलं काय, तो ध्यान करायचा, 7.25 तास ध्यान करायचं. आणि मग तो सिद्ध झाला, अंतर्मुहूर्तात अरिहंत झाला. काय निशांत, अंतर्मुहूर्तात झाला दीक्षा घेतल्यानंतर. बाळ समजते का, अंतर्मुहूर्त म्हणजे दीक्षा घेतोय काय, ध्यानाला बसतोय काय, आणि केवळ ज्ञान उत्पन्न होतंय काय, कळलंच नाही. इतकं फास्ट. त्याची विचार सगळे उलटी प्रवाह, की त्याच्यावर संस्कारच झाले नाहीत संसाराचे. संसारात होता पण संस्कार संसाराचे बिलकुल नाहीत. म्हणून तर त्याला वैरागी म्हटलं जायचं. भरतजी घर में वैरागी, घरात राहून विरक्त. म्हणून तेलाच्या वाटीचं उदाहरण आपण अनेक वेळा ऐकलंय. असतं सोपं, पण आपण करतोय अवघड. ती एक गोष्ट छान आली होती, मला आठवेल का नाही पूर्ण माहिती नाही. राजा त्याला असंच आहे ना, भाव झाले, अध्यात्म काहीतरी ग्रहण करावं, शिकावं चांगलं आहे.
आणि मग तो गेला एक दिवस एका साधूकडं, आणि काय झालं, साधूला म्हटलं मला असं असं करायचं, आले तर वाचून दाखवतो विरक्ती काय करते, काम कसं करते. ऐका, आनंदी रहने की कला वाचू. एक राजा बहुत दिनों से विचार कर रहा था कि वह राजपाट छोड़कर आध्यात्म अर्थात ईश्वर की खोज में समय लगाए. एक राजा बहुत दिनों से विचार कर रहा था कि वह राजपाट छोड़कर अध्यात्म में समय लगाए. क्या सुमित, राजा ने इस बारे में बहुत सोचा और फिर अपने गुरु को अपनी समस्याएं बताते हुए कहा कि राज्य का कोई योग्य वारिस नहीं मिल पाया है. राजा का बच्चा छोटा था, इसलिए राजा बनने के योग्य नहीं है. तो जब भी उसे कोई पात्र इंसान मिलेगा जिसमें राज्य संभालने के सारे गुण हो, तो वह राज्य पाठ छोड़कर शेष जीवन अध्यात्म के लिए समर्पित कर देगा. त्याचा पोरगा बारका होता ना, त्याला तर राजा करणं शक्य नव्हतं. त्याला तर सगळं सोडायचं होतं राज्य, आणि काय करायचं होतं, ईश्वर सेवा करायची होती, आहे ना, अध्यात्म आत्म्याची सेवा. आणि राजूभाईला काय करायचंय, दुकानाची सेवा. एवढंच फक्त, बरं जास्त काय नाही, थोडा फरक आहे. एक आभाळातलं पाणी आहे आणि एक जमिनीतलं पाणी, एवढंच फरक असतो. दोन पाणी असतात नाही, आभाळातलं येतं आणि एक जमिनीत नाही येतं ना. बोरचं पाणी म्हणजे जमिनीचं, आणि एक आभाळ म्हणजे पावसाचं पाणी, एवढाच फरक. तर मग आता सोडायचं तर कसं, मग म्हटलं बघतो एखादा जर मनुष्य मिळाला चांगला सांभाळायला, का नाही, मामा मिळाला ना सांभाळायला घर, एखादा मनुष्य चांगला. शिखरजीला जायचं होतं, मग घर का सांभाळणार कोण, तर एखादा मनुष्य चांगला मिळाला तर मग आपलं जायला काय हरकत नाही शिखरजीला. आणि मिळाला, काय करतो आपण ह्याचं आपल्याला अजून कळतच नाही. अरिहंत सिद्ध म्हणतो मी फक्त तेवढंच. आहे ना, कोणाला तुम्ही कामाला लावचाल, देवाला सुद्धा जर मिळाला ना तर तुम्ही दुकानात देवाला सुद्धा बसवचाल. इतकी आपली बुद्धी घाणेरडी झाली, आपल्या अजून लक्षात आलं नाही. त्याचं फळ काय मिळणार हे तुमच्या अजून लक्षात आलं नाही. असू द्या, आहे ना, करतोय काय, चाललंय काय, म्हणजे इतकं ते त्या परिग्रहात जर आसक्त असेल तर शिखरजीला गेलाच कशाला, आणि काय करून जाऊन केलं काय, असे प्रश्न येतात तुम्हाला. सगळी घराची चिंता, अरे ती तेल्या भूत्या तेल्या भूता, घर जाळून जायचं, झोपडी जाळून जायचं. झोपडी होती त्याची, आमचा बंगला आहे, आम्ही कसं जाळायचं, एवढा फरक आहे. वाक्य जायचं तर सगळं सोडून जावं ना, बिंदास निसंग होऊन. काय मागं काय ठेवू नका ना विकल्प, सगळं मागं विकल्प ठेवून, ह्याच्या घरी थोडं त्याच्या घरी थोडं, बिरुबाई आहे ना, सगळे विकल्प विकल्प विकल्प, ठेवणाऱ्याचे विकल्प, ठेवणाऱ्याला विकल्प, आहे ना, सगळी किती चिंता. म्हणजे सगळं मला परत पाहिजे. जाताना हे सगळं फिक्स करून गेल्यानंतर काय तुम्ही सिद्धांचं दर्शन करणार. तोंडात मिठाचा कडा ठेवणाऱ्याला शिखरजीमध्ये सिद्धांचं दर्शन कसं होईल सांगा. असू द्या, जाऊन आला एवढं तू बरं म्हणायचं, आहे ना. म्हणजे काय चुका होत असते ते आपल्याला अजून कळत नाही. आपण किती मूढ आहोत, अज्ञान किती मोठं आहे हे कळणार नाही. राजाची चिंता तीच आहे, कसं सोडू मी, माझा पोरगा बारका आहे. योग्य कोणतरी व्यक्ती मिळाला तर मग मी सोडतो म्हटला. मग आता साधू काय म्हटलं बघा, तर गुरु ने कहा, राज्य की बागडोर मेरे हाथों में क्यों नहीं दे देते, है ना. क्या तुम्हें मुझसे ज्यादा पात्र, ज्यादा सक्षम कोई इंसान मिल सकता है. गुरु काय म्हटलं त्याला, आहे ना, तुला एखादा व्यक्तीच पाहिजे ना, तुझा पोरगा लहान आहे ना, ठीक आहे ना, मग तुला कोणतरी मनुष्यच बघतोय ना वाट तू, आहे ना. तर मग आहे ना, कोणाला करायचं नाही, हाय रिकामा. म्हणजे तुम्हाला वाटत असलं तर माझ्याकडे द्या, आहे ना. तुमचं असलं तर आमच्याकडे द्या, असं यांचं म्हणणं आहे. एवढंच, आमचं काय नाही, पण तुमचं पण आम्ही सांभाळतो. तर मग ते साधू म्हटलं तसा ना त्या राजाला, तुला असं वाटत नाही का, म्हणजे माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मी चांगलं सांभाळू शकेल की नाही. त्या राजाला म्हटलं, कारण राजाला चिंता माणसाची होती, चांगला योग्य माणूस पाहिजे होता त्याला. तर असं म्हटलं, राजाने कहा, मेरे राज्य को आपसे अच्छी तरह भला कौन संभाल सकता है.
राजाला विश्वास होता की म्हणजे तो साधू म्हणजे ज्ञानी मनुष्यच असतो, ते सांभाळत असते खरं तर सगळं. तुम्ही क्षत्र चूडामणी वगैरे वाचा, सगळं लक्षात येतं ते. राजा ने कहा मेरे राज्य को आपसे अच्छी तरह भला कौन संभाल सकता है, लीजिए मैं इसी समय राज्य की बागडोर आपके हाथों में सौंप देता हूं. विश्वास होता कुणाचा? कुणावर? तुमचा? काय विश्वास झिरो आहे, झिरो. हां. राजा ने कहा मेरे, हां झालं. गुरु ने पूछा अब तुम क्या करोगे, आता काय करणार? कशासाठी दिलं होतं ते? त्याला अध्यात्माची साधना करायची होती, म्हणून आता त्याने ते साधूला देऊन टाकलं. आता काय करणार साधूने विचारलं. राजा बोला मैं राज्य के खजाने से थोड़े पैसे ले लूंगा जिससे कि मेरा बाकी जीवन चल जाए. अजून साधू तर नाही झाला, आपला राजा, आपला अध्यात्माची साधना करायची होती, मग आता पैसे लागणार ना. मग म्हटलं मी थोडे पैसे खजानातनं घेतो आणि मग माझं मी आपलं ज्ञान ध्यान करत ते आपलं करतो. गुरु ने कहा मगर जब अब खजाना तो मेरा है, मैं तुम्हें एक पैसा भी लेने नहीं दूंगा. आता कोणाला दिलतं ते सगळं? कोणाला दिलतं? तुशांजी तुम्ही सोडायला नाही पाहिजे होतं घर, ऍक्च्युली तुम्ही चुकलेले आहे ना. मला दिले ना, माझच. पायाखालची जमीन सरकली असती माहिती का, माझच. पायाखालची वाळू सरकते ते आम्हाला माहिती असते कसं असतं ते. साधू म्हटलं मी रुपये घेऊन देणार नाही त्या खजिन्यातलं, कारण माझं आहे ना. मग आता राजाची पंचायत झाली. राजा म्हटलं आता काय करायचं. मग साधूने विचारला आता काय करतो. राजा बोला कोई भी नौकरी हो मैं करने को तैयार हूं. नाही मग हां गुरु नाही कुठे गेलं, मग थांबा जरा. मग घेऊन देणार नाही म्हटला. मग राजा बोला फिर ठीक है मैं कहीं कोई छोटी मोटी नौकरी कर लूंगा, उससे जो भी मिलेगा गुजारा कर लूंगा. नाही ना, एखादी नोकरी करतो म्हटला ज्याच्यातनं काही पैसे मिळतील आणि मग माझं ते उदरनिर्वाह करतो म्हटला. गुरु ने कहा अगर तुम्हें काम ही करना है तो मेरे यहाँ एक नौकरी खाली है. काय गुरु म्हटला काय तुला तर कामच करायचं ना, आता काय त्याच्याशिवाय तुझं चालणार नाही, तर माझ्याकडे एक नोकरी आहे म्हटला, है ना, खाली रिकाम आहे. मग क्या तुम मेरी यह नौकरी करना चाहोगे, विचारलं तुला ही नौकरी करशील काय. तर राजा ने बोला कोई भी नौकरी हो मैं करने को तैयार हूं. समर्पण त्या राजाचं त्याच्यातनं दिसतं. काय पण असू दे ठीक आहे, मला आता करायची त्याची भावना होती, आत्मसाधना करायची, ह्याच्यातनं हे पण स्पष्ट हे करायचं मला. मग तो राजा असो सदा काय काय असेल ते करतो म्हटला. मग साधू पण हुशार होता. गुरु ने कहा मेरे यहाँ राजा की नौकरी खाली है, मैं चाहता हूं कि तुम मेरे लिए यह नौकरी करो और हर महीने राज्य के खजाने से अपनी तनख्वाह ले लेना. ओके काय. मग राहत्याने साधू म्हटलं ठीक आहे, तू माझ्याकडे नोकरी कोणती रिकामी होती, तुम्ही देऊन तर बघा रे धर्माला. धर्म काय त्याला काय नको ते सोडलेलं असतं. पण तुम्हाला असं वाटतं की त्यांनी घेतलं धर्माने म्हणजे सगळं आमचं, आम्हाला कायच देणार नाही. धर्म तुम्हाला त्याच्यात डबल टिबल 1000 पट देत असतो. राजाने नुसतं समर्पण केलं तर नोकरी त्याला परत राज्य मिळालं नाही. साधू काय म्हटलं घे रे तुला राजाची नोकरी देतो चल. विश्वास पाहिजे जरा, विश्वास ठेवतो हा प्रॉब्लेम आहे धर्म मार्गावर. धर्मावर विश्वास, स्वतःवरच विश्वास ठेवायची आमची तयारीच नाही, ही अडचण झाली. मग काय झालं, त्या साधूनं त्या राजाला नोकरीवर ठेवलं. कशाच्या नोकरीवर? राजाचीच नोकरी. विशेषतः बघा राज्य सोडलं त्याला राजाचीच नोकरी मिळाली. मग असं झालं 1 वर्ष बाद गुरु ने वापिस लौट कर देखा कि राजा तो बहुत खुश था. एकदम राजा आनंदी होता. पहिल्यांदा दुःखी होता, सोडायचे म्हणत होता, आणि आता परत राजाच होता तरी आनंदी होता. काय झालं चमत्कार, जादू काय झाली, जादू काय झाली. मालक नाही राहिला तो. त्याला माहित असतं ही माझी काय जबाबदारी नाही, मी तर साधा नौकर आहे ना, माझ्यावर काय अशी जबाबदारी काय नाही आहे. ह्याच्यातला मी ह्याच्यातला कशाचा पण मालक नाही, ही बुद्धीमध्ये होतं त्याच्या. मग ते सांगतो बघा
है ना, आनंदी दिसला ना। मग अब तो दोनों ही काम हो रहे थे राजा के। जिस आध्यात्म के लिए राजपाट छोड़ना चाहता था वह भी चल रहा था और राज्य संभालने का काम भी अच्छी तरह से चल रहा था। अब उसे कोई चिंता नहीं थी। क्या परिवर्तन हुआ, बदल काय झाला, है ना? कुछ भी तो नहीं। राज्य वही, राजा वही, काम वही, बस दृष्टिकोन बदल गया। ह्याच्यासाठी वाचायचं तुम्हाला। आता मजा आली का नाही? मी नाहीतर असं सांगितलं असं तर मग ते गोष्ट ही रंगवूनच सांगावं लागते कधी पण, नाहीतर मग त्याची मजा राहत नाही. असं आहे ते. मग असं हे रंगवलेलं असतं, शेवटी तात्पर्य तर तेच आहे. पण आता ह्याच्यातनं भावभासन काय झालं? राज्य वही, राजा वही, काम वही, सगळं तेच होतं. निशान काय बांधतोय? धर्मशाळा बांधतोय का घर बांधतोय? मी विचारलं तर अकलूजला एखाद्या घरी, मला असं घर बांधल्यावर पूजेला बोलवलं होतं. म्हटलं काय आहे? म्हटलं घर आहे का धर्मशाळा? आणि ही राजाची गोष्ट आपल्याला कितीतरी वेळा वर्णिजीने लिहिलेली माहिती आहे. तो फकीर त्या राजाच्या राजमहालासमोरनं चालतोय, विचारतो तिथल्या ह्याला, कोण असतो बाहेर उभारलेला, वॉचमन आहे ना, त्याला विचार, म्हणतो ही कोणाचं आहे धर्मशाळा, कोणाची? हा, ती म्हणतो ही राजाचा राजमहाल आहे. त्यावेळेस ती काय म्हणतो, नाही धर्मशाळा कोणाची सांग म्हटला. मग ती चिडतो जरा त्याच्यावर, राजाचा महाल आहे रे, धर्मशाळा नाही म्हणून. असं सांगितलं. नाही म्हटलं ही धर्मशाळा कोणाची तेवढी सांग. मग असं यांचा वादविवाद चालल्यानंतर मग राजावरनं ऐकतो, राजा खाली येतो, त्या साधूजवळ जातो, म्हणतो काय काय भानगड आहे? नाही म्हटलं मी ह्याला विचारते मगापासून ही धर्मशाळा कोणाची, ही सांगना, हे आपलं म्हणतोय राजाचा महाल आहे राजा. मग ते राजा म्हणतो, साधू महाराज ही माझाच महाल आहे, पण तुम्हाला यायचं राहायचं असलं तर राहा, या थांबा, तुम्हाला पाहिजे ते. त्यावेळेस तिथं साधू म्हणतो, हे कुठनं तुझा महाल काढला? ह्याच्यावर हे बांधलं कोणी मला सांग म्हटला. आहे ना, माझ्या आजोबाने. त्याच्यामध्ये तुझे वडील किती दिवस राहिले? मग त्यांनी सांगितलं 10-20 वर्ष. त्याच्यानंतर तू किती दिवस राहणार आहे? 5-25 वर्ष ती राहायला म्हटला. मग म्हटले धर्मशाळा नाव कशाचं असतं? त्याच्यात माणसं येतील जाते, त्याचं नाव धर्मशाळा. मग घर कुठं राहिलं? त्याच्यात पण माणसं येतील जातेच की. काय निशान? मग धर्मशाळा आहे का घर आहे? हीच तर बुद्धी काढायला शिकवते तिथं. मालक नाही आहे आपण, स्वामी नाही आहोत. त्याच्यामुळं जर आपण हे लक्षात घेतलं, श्रद्धानात ठेवलं, तर आपल्याला मोह राहणार नाही त्याच्याबद्दल. सहजतेनं त्याची विरक्ती, जसं मंदिरापासून तुम्ही विरक्त आहात. कुलूप लागले का नाही लागले, काय झाले, कोण इथं येऊन बघतंय संध्याकाळी? मंदिरात कोण झोपायला आहे का नाही? कोण नेतंय चांदीचं काय, ती काढून ठेवायचं का नाही? काय ट्रस्टी धीरूभाई, काय चिंता तुम्हाला आहे का याची? काय ठीक आहे, काय रात्री एकदा बघायला तू 4 वेळा इथं काय चाललंय काय नाही, आहे का सगळं सुरक्षित? काय नाही, असं तसलं काय नसतं. मग असं सांगितलं इथं कि राजा वही, राज्य वही, काम वही, बस दृष्टिकोन बदल गया. इसी तरह जीवन में अपना दृष्टिकोन बदले, मालिक बनकर नहीं बल्कि यह सोचकर सारे कार्य करे कि मैं तो इसकी, है ना, मी तर राहिला एक ट्रस्टी आहे, फक्त विश्वस्त आहे, नौकरी करणारा आहे, सब कुछ है ना उदय पर छोड़ दे, मात्र अपने सुखी होने के कार्य में लगे रहे. सुखी सगळं सोडून सुखी होण्याचं काम करा असं सांगताय तिथे. उद्या हे करायचंय ते करायचं, त्या नादात मला सुखी व्हायचं हे काम सोडलंय आणि ते बाकीची कामं करत राहतो मी. सुखी व्हायचं हे काम नाही का आमचं, आणि सुखी होण्याचा उपाय काय? लोकांची कामं करणं. सुखी होण्याचा उपायच करायला पाहिजे, आणि ते सगळी है ना नोकरासारखी आपलं काय संबंध नाही असं समजून केली पाहिजे. काय माझा संबंध नाही, गेलो नाही गेलो काय त्याचं कमी जास्त झालं माझं काय, मला काय फरक पडत नाही. शेजारच्या घरात काय झालं, चोरी बिरी तर राहुल, तुम्हाला काय फरक पडेल का? शेजारी 2 घरं आहेत असं काय मी म्हणत नाही भाऊकीचं, आहे ना, पण काय फरक पडणार सांगा? फक्त चर्चा होईल, अरे जाऊन थोडं विचार चाल काय झालं, कसं झालं, काय नाही, मग मला अजून जरा सुरक्षा वाढवायला, बाकी काय नाही असं. म्हणून या गोष्टीचं तात्पर्य त्यांनी सांगतायत की है ना, मैं नौकरी कर रहा हूँ, सब कुछ उदय पर छोड़ दे, मात्र अपने सुखी होने के कार्य में लगे रहे, फिर आप हर समस्या और परिस्थिति में खुशहाल रहे पाए. ऐसे ही हमें हमारे सच्चे देव
शास्त्र गुरु भेद विज्ञान की कला सिखाकर हर घटना से अप्रभावित रहकर प्रभावशाली जीव तत्व जो मैं स्वयं हूँ उसकी पहचान कर उसमें ही लीन होकर समस्त विकल्पों से दूर हटकर स्वभाव की आराधना करते हुए पूर्ण सुखी हो जाऊं। कळलं नाही तुम्हाला? कळलं? कोण सांगू शकते अकलंक कोण आहे? ना परत एकदा वाचतो, तात्पर्य काय? ऐसे ही जैसे राजा ने नौकर बनकर अपनी आत्मसाधना की तो खुश रहा, तो ऐसे ही हमें हमारे सच्चे देव शास्त्र गुरु भेद विज्ञान की कला सिखाकर, म्हणून त्यांची नीट पूजा करायला शिका म्हणतोय ते आपल्याला भेद ज्ञानाची कला सुखी होण्याचा उपाय शिकवत असतात। सिखाकर हर घटना से अप्रभावित, इष्टाचा वियोग अनिष्टाचा संयोग काय जे असेल त्याच्यामध्ये प्रभावित न होता प्रभावशाली असा जो जीव आहे, जीव तत्व आहे, जो मी आहे उसको पहचान कर, त्याला ओळखून त्याच्यामध्येच लीन होऊन सर्व विकल्पापासून दूर होऊन स्वभावाची आराधना करत त्या ठिकाणी पूर्ण सुखी होऊन जाऊयात, असे ह्या गोष्टीचं तात्पर्य। लक्षात? चक्रवर्तीवरनं ही गोष्ट निघाली। चक्रवर्ती असा राहत होता, मालक नाही, हे चिंतन ठेवा। आणि हे मालक नाही आहे आपण फक्त आपल्या अनंत गुणांचे मालक आहोत, कुठल्याही घरदार शरीर मुलं बाळ पैसा अडकायचे नाही नाही नाहीच। ओम नमः। भो प्रभो मी मनोचिंतनाय कृतकारितानुमोदन सर्व समारंभ आरंभ क्रोध मान माया लोभ प्रमाद इत्यादी माझ्याकडून या भवात पूर्वात खरे शास्त्र गुरूंचा विनय झाला। घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचाराचा दोष लागले, इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची साध्य करताना घडलेल्या सर्व दोषांपासून हे माझे सर्व दोष मिथ्या, मी माझ्यामध्ये सर्व दोष